नमस्कार. साहित्य संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोष्ट छोटी गगना एवढी या सिरीजमध्ये आपण भेटतो आहोत पुढच्या कथेमध्ये, पुढच्या गोष्टीमध्ये. गोष्ट पाश्चिमात्य देशामध्ये घडलेली आहे. एक छोटासा व्यावसायिक, एक छोटासा कारखानदार दिवाळं निघालं. संपूर्ण व्यवसाय नुकसानीमध्ये गेला. संपूर्ण व्यवसायाचं दिवाळं निघालं आणि आता काय करायचं. शेवटी आत्महत्येचे विचार यायला लागले की आता काय होणार आहे, आपलं काहीच होणं शक्य नाही आहे. आपण सगळ्या बाबतीत दिवाळीत निघालो आहोत, आपल्याला कोणी लोनही देत नाही आहे, आपला बिझनेसही वाढत नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विन्मनस्क अवस्थेमध्ये तो एका गार्डनमध्ये जाऊन बसला, एका बागेमध्ये जाऊन बसला. बागेमध्ये जाऊन बसल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या खांद्यावरती एक हात थोपटल्यासारखं त्या हाताने केलं आणि ती व्यक्ती बाजूला येऊन बसली. ती व्यक्ती बाजूला येऊन बसली आणि त्याला म्हणाली की तू एवढा नाराज का दिसतोयस, एवढ्या अडचणीत आहेस असं वाटतंय. बाजूची व्यक्ती चांगल्या घरातली मोठी व्यक्ती वाटत होती म्हणून याने सगळी कर्मकहाणी त्या व्यक्तीला सांगितली की हो, माझं व्यवसायामध्ये असं नुकसान झालेलं आहे, मला कोणी बँक लोनसुद्धा देत नाही, मला कर्जही मिळत नाही आणि माझा व्यवसायही वाढत नाही, माझ्या मनात आता आत्महत्येचे विचार येतात. त्यावेळेला ती व्यक्ती, बाजूची व्यक्ती खिशातनं चेकबुक काढते, स्वतःच्या खिशाचा पेन काढते आणि अत्यंत लफेदार पद्धतीने त्या चेकवरती साईन करते आणि $5 लाख चेक त्या माणसाला देते आणि सांगते की हा $5 लाख चेक घे, मी जॉन डी रॉकफेलर, एक मोठा व्यावसायिक आहे, हा चेक घे. पण हा चेक तुला तेव्हाच वटवता येईल जेव्हा तुला खरोखर अडचण असेल. तू तुझ्या पद्धतीने काम सुरू कर, हा चेक तू वटवच, पण तुला जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हा. $5 लाख चेक मिळाल्यामुळे या व्यक्तीमध्ये आतून एक ऊर्जा निर्माण होते, एक उत्साह निर्माण होतो आणि तो आता सगळ्या देणेकरांशी वाटाघाटी करायला सुरुवात करतो. कारण विश्वास आहे की आता $5 लाख माझ्याकडे आहेत, मी आता कोणतंही संकट निवारून नेऊ शकतो. वाटाघाटी करायला सुरुवात करतो. मागे पुढे होतं व्यवसायाचं. हळूहळू थोडीशी वाढ होत जाते आणि ती व्यक्ती दिवाळखोरीतनं बाहेर येते. त्यावेळेला त्याला आठवतं की जॉन डी रॉकफेलर जरी भेटले असले तरी त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे की हे $5 लाख मला 1 वर्षाने याच ठिकाणी तू आणून द्यायचेस आणि जर हा चेक नाही वटला तर हा चेक मला असाच्या असा आणून द्यायचा आहे, हे मी त्यांना प्रॉमिस केलेलं आहे. बरोबर वर्ष निघून जातं आणि हा पूर्णपणे नुकसानीतून बाहेर आलेला असतो. व्यवसाय अतिशय व्यवस्थित चाललेला असतो. हा तिथे बसतो, जाऊन बाकड्यावरती किंवा त्या बागेमध्ये तो जाऊन बसतो आणि त्याच वेळेला तिकडून तीच व्यक्ती येत असते जी मागच्या वर्षी ज्या व्यक्तीने त्याला $5 लाख चेक दिलेला असतो. हा पटकन जाऊन दर्शन घेतो, पाय पकडतो आणि म्हणतो की तुमच्यामुळे मी एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलो. दर्शन घेतो, बाजूला बसतात, तो चेक त्यांना परत देणार. तोच नर्स धावत येते आणि त्या व्यक्तीची माफी मागते की अहो, हे मनोरुग्ण आहेत, हे स्वतःला जॉन डी रॉकफेलर समजतात, तुम्हाला ह्यांनी काही त्रास तर दिला नाही ना, माफ करा, हे त्रास देत नाहीत, पण हे मात्र स्वतःला जॉन डी रॉकफेलर म्हणून घेतात आणि लोकांना चेक वाटत फिरतात. सगळी घटना त्याच्या नजरेसमोर आली आणि त्याला कळलं की जॉन डी रॉकफेलर नावाच्या एका काल्पनिक माणसाने, म्हणजे ती व्यक्ती जॉन डी रॉकफेलर नव्हतीच, तो एक मनोरुग्ण होता. अशा मनोरुग्ण व्यक्तीने दिलेला एक कुठल्याही बँकेमध्ये जो वटला नसता अशा $5 लाख चेकने मला इतकी उभारी दिली की माझा व्यवसाय मी पुन्हा उभारू शकलो. ताकद त्या चेकमध्ये नव्हती, ताकद त्याच्या विश्वासामध्ये होती, त्याच्या काम करण्याच्या उत्साहामध्ये होती, म्हणून तो या संकटातनं बाहेर पडू शकला. मित्रांनो, मला या कथेमधनं फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमचा असणारा आत्मविश्वास, तुमची काम करण्याची ऊर्जा, तुमची काम करण्याची ताकद, ह्याच्यातनंच तुमचं यश हे झळाळून निघू शकतं. म्हणून कष्ट आणि मेहनत या 2 गोष्टीला पर्याय नाही, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. तिथे कुठे शॉर्टकट नसतो, यशामध्ये कुठेही शॉर्टकट नसतो, तिथे मेहनतच करावी लागते. एवढं आपण लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली हे कळवायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटतोय प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी याच पर्वामध्ये. तोपर्यंत नमस्कार.